तर आता नेमका आम्ही इथं कोणता खजाना सापडत होतो यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळी आलो किरण भाऊच्या घरी भाऊ. मग काय तेवढ्यात आपल्याला साप रेस्क्यूचा कॉल आला होता. मग काय गणेश भाऊ, राजेश भाऊ सगळे आपण आलो डायरेक्ट साप पकडायला इकडं जिनिंगकडं निघालो भाऊ. मग काय इथं जिनिंगजवळ आल्याबरोबर तर भाऊ मला वाटत होत भीती, पण मग काय आपलं गणेश भाऊ सोबत असल्यामुळं काही भेवचा विषय नव्हता एवढा. मग काय भाऊ इथं आम्ही पाहायला लागलो साप, इथं काही सापच दिसत नव्हता भाऊ. आपल्या गणेश भाऊनं म्हणजे जवळपास अर्धा घंटा ने ते सगळं पाहिलं, पण इथं काही साप दिसायच्या मागं नव्हता वाटतं भाऊ. काही इथं दिसतच नव्हतं, कारण की त्यांनी काही लक्ष ठेवलं नव्हतं तिथं. पण ज्यांनी कॉल केला होता त्यांनी ते म्हणजे भिवून बाहेर गेले ते. तर मग काय नाही, त्याच्यानंतर मग परत आम्हाला एक कॉल आला होता, तो होता भिवगाव साईडला. मग काय भाऊ इकडं आलो, हे रस्ता एकदम खराब एकतं इकडं. मग आपले गणेश भाऊ आधी जाईल होते. मग इकडं साप होता या पाईपामध्ये साप होता. तर मग आता काढावा कसा. मग भाऊ म्हणे भाऊ उतरले खाली. मग काय भाऊ सोबत आपण पण उतरलो खाली. आपल्या